आणि आता नागपूरमधून एक मोठी बातमी आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी यंदा नागपूरमधील 200 पेक्षा जास्त फ्लॅट्स असलेल्या टाउनशिपमध्ये विशेष मतदान केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यासाठी त्या टाउनशिपच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत देखील चर्चा केली जाणार असल्याची माहिती ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता एसएसआर आणि प्री एसएसआर ॲक्टिव्हिटीज येत्या इलेक्शनसाठी सुरू आहे। तर याच्यामध्ये 2-3 बाबी आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते केल्यामुळे येणारं असेंब्ली इलेक्शन रॅशनलाइजपणे आणि विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन्स होण्याला आपल्याला फायदा होणार आहे। सगळ्यात पहिलं ह्यावेळेस कमिशनच्या डायरेक्शननुसार आपण जे हाय राईज बिल्डिंग आणि सोसायटीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा इंडिपेंडंट पोलिंग स्टेशन्स इस्टॅब्लिश करण्याचा इलेक्शन डिपार्टमेंट आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याच्या रिगार्डिंग सगळ्या कमिशनर सरांसोबत झोनल टाउन प्लॅनिंग सगळ्यांसोबत बैठका होऊन आणि ज्या सोसायटीजमध्ये 200 पेक्षा जास्त फ्लॅट्स आहे म्हणजे ज्या ठिकाणी 800-900 मतदार आम्हाला भेटू शकतात त्या ठिकाणी आम्ही इंडिपेंडंट मतदान केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याची यादी करून आम्ही ते करणार आहे। ह्यासाठी आमचे ARO तिथच्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हसोबत सुद्धा चर्चा करून त्यांचे काही ऑब्जेक्शन असेल त्यांच्या काही सूचना असेल ते समन्वयाने आम्ही हे डिक्लेअर करणार आहे जेणेकरून येत्या इलेक्शनमध्ये कोणत्याच मतदाराला 1 किलोमीटरपेक्षा दूर चालून न जाता तिथे त्यांना वोटिंग करायला मिळेल आणि त्याच्यामुळे हा प्रयोग ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे तिथे मतदाराची टक्केवारी वाढलेली आहे। त्यामुळे नागपूरमध्ये पण याच्यामुळे मतदाराची टक्केवारी वाढू शकणार आहे। याचं एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज पार पडली आणि प्रेसच्या आधी ऑलरेडी आपण जिल्हास्तरीय जे पॉलिटिकल पार्टीचे त्यांच्या प्रतिनिधींना सुद्धा हे सांगितलं आहे की असं इलेक्शन डिपार्टमेंटमार्फत करण्यात येणार आहे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध